केक म्हटलं ना, की सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आज माझ्या श्रावणीला केक खायचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला डोरा केक खायचा होता. म्हणजे मुलं मोठी जरी झाली ना, तरी लहानपणी त्यांच्या आवडीचं जे डोरेमॉनचं कार्टून होतं ना, त्याच्यामध्ये असणारा हा डोरा केक जो आहे, तो त्यांच्या सतत आवडीचा राहतो. कारण तो केकही तेवढा छान असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पटकन तयार होतो. हा केक बनवण्यासाठी फक्त अर्धा तास पुरेसा आहे. शिवाय या अर्ध्या तासातच आपण केकसाठी ही लागणारी जी क्रीम आहे ना, ती सुद्धा घरीच आरामात बनवू शकतो. यासाठी खूप जास्त साहित्याचीही गरज लागत नाही आणि वेळेची सुद्धा जास्त गरज नाही आहे. म्हणजे अगदी थोडक्यातच आपण हा केक आरामात बनवू शकतो. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, पॅनमध्ये 1 कप दूध घालून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून आपल्याला गॅस बारीक ठेवायचा, अजिबात गॅस वाढवायचा नाही. ठीक आहे. आता दूध गरम होत आलं थोडंसं, की मग यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. 1 कप दुधासाठी आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे. तुम्ही जर वाटीने हे प्रमाण घेणार असाल तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण वाटी एकच ठेवा, ज्यानुसार तुम्ही साखर आणि दुधाचं प्रमाण ठेवाल. साखर आणि दूध थोडंसं मिक्सअप झालं, की मग यामध्ये कोको पावडर घालून घ्यायची आहे. 1 कप दुधामध्ये 1 टेबलस्पून आपण कोको पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 टीस्पून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरमुळे आपण जे क्रीम बनवतो आहे ती पटकन घट्ट होते आणि तिला जो थिकनेस येतो ना, तो खूप छान येतो. म्हणजे आपण बाहेरून जी क्रीम विकत आणतो त्यासारखीच अगदी आरामात ही आपली क्रीम तयार होऊन जाते. आणि हो, डोरा केक बनवायला घेण्याच्या अगोदर आपल्याला ही क्रीम बनवून ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं, आपण ही क्रीम थंड होण्याची वाट बघावी लागणार नाही आहे. म्हणजे गरम-गरम जर आपण क्रीम लावून घेतली, तर मग मात्र ती तेवढी छान लागत नाही. आपला केक फसतो. म्हणजे माझं तसं झालं होतं. म्हणून मग मी यावेळेला पहिली केकसाठी क्रीम बनवून घेतली आणि त्यानंतर मग मी यामध्ये केक बनवायला घेतला होता. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ना, त्या छान मी फोडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड दुधामध्ये बाजूला मिक्स करून कोको पावडर यामध्ये मिक्स करू शकता. पण मी आज घाई गडबडीमध्ये पटकन कोको पावडर डायरेक्ट पॅनमध्येच घालून घेतलेली आहे. तरीसुद्धा छान गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत आपला गॅस बारीकच आहे. अजिबात मोठा करायचा नाही गॅस. मध्यम आचेवर सुद्धा घ्यायचा नाही आहे. जर तुम्ही मध्यम आचेवर किंवा फुल गॅसवर जर ही क्रीम बनवायला घेतलीत, तर ती करपण्याची दाट शक्यता असते. म्हणून मग अजिबातही क्रीम करपू न देता गॅस बारीक ठेवूनच आपल्याला ही क्रीम बनवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटात आपली क्रीम छान आरामात बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता हळूहळू ही क्रीम थिक होत चाललेली आहे. कॉर्नफ्लोअर जसं-जसं मिक्सअप होत जातं, त्याचा घट्टपणा वाढत जातो. म्हणून मग आपली ही क्रीम खूप छान अशी तयार होते. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्रीममध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बटर, जे की माझं दाखवायचं राहून गेलं. त्याबद्दल सॉरी. आणि तुम्ही आवर्जून घालून घ्यायचं आहे. आता आपली क्रीम अगदी तयार झालेली आहे. अजिबात गॅस फास्ट न करता. ठीक आहे. आता ही क्रीम थंड होण्यासाठी एका बाजूला काढून ठेवायची आणि त्यानंतर मग आपण केक बनवायला घ्यायचा. केक जर बनवून घेतला आणि त्यानंतर क्रीम बनवायला घेतली तर आपण वेट करत नाही किंवा मुलं आपली वाट बघत नाहीत आणि पटकन क्रीम लावून घेतात. पण त्यामुळे आपला जो केक आहे ना, तो खूप जास्त मशी होऊन जातो, खूप जास्त रेलून चेलून जातो. म्हणून मग क्रीम अगोदर बनवून घ्यायची आणि त्यानंतर मग केक बनवायला घ्यायचा. आता आपण केक बनवून घेऊया. 1 कप मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 कप आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. पिठी साखर घालून झाली, की मग आपल्याला यामध्ये पाव कप कोको पावडर घालायची आहे, कारण आपण चॉकलेट केक बनवतो आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पाव कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पाव कप नसेल, तर तुम्ही 2 ते 3 चमचे मिल्क पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपल्याला कॉफी पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. हे सगळं साहित्य छान चाळून घ्यायचं आहे. आणि हो, चाळून घ्यायचं ह्यासाठी की ते सगळं मिक्स तर होतंच, पण त्याचबरोबर पिठी साखर आपण मिक्स करून मिक्सरला फिरून घेतली ना, की काही साखरेचे खडे राहतात, जे आपल्याला नंतर केक बनवताना प्रॉब्लेम करू शकतात. म्हणून मग सुरुवातीलाच हे सगळं छान चाळून घ्यायचं आहे. चाळून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान, ज्यामुळे आपला केक खूप छान असा तयार होतो. आता हे बॅटर बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 कप दुधाचा वापर केलेला आहे. पण दूध आपल्याला थोडं-थोडं करून घालायचं आहे. जर 1 कप दूध पुरेसं नसेल, तर मग यामध्ये दूध आपण थोडंसं कमी जास्त करू शकतो. वाढवायचं असेल तर वाढवू शकतो, कमी करायचं असेल तर कमीही करू शकतो. शेवटी मी तुम्हाला दाखवलेलं आहे, की आपल्याला कोणत्या प्रकारची कन्सिस्टन्सी या बॅटरची हवी आहे. ठीक आहे. जर तुम्ही एकसाथ दूध घातलं तर मग खूप जास्त गुठळ्या होतील आणि त्या गुठळ्या मोडण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल. म्हणून मग थोडं-थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं-जसं तुम्ही मिक्स कराल त्यानुसार दूध घालत जायचं आहे. ज्यामुळे आपलं बॅटर खूप सुंदर असं तयार होईल. आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी
1 कप दूध वापरत आलेली आहे. आता थोडंसं दूध त्यामध्ये बाकी आहे, पण मला असं वाटतंय की अजून थोडंसं जास्त दूध लागणार आहे. दूध आपल्याला हवं तसं आपण यामध्ये मिक्स करत जायचं आहे. आता जर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर नाही वापरली, तर मग थिकनेस कमी होणार, बरोबर? कारण त्यामध्ये मिल्क पावडरचा जो कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन करावी लागणार नाही. मग 1 कप दूध पुरेसं होईल. पण मला या ठिकाणी 1 कप दूध कमी वाटत होतं, म्हणून मग मी थोडंसं पाव कप दूध अजून जास्त घेतलं होतं. त्यातलं 2-3 चमचे दूध घालून घेतलं आणि मग बघितलं, तर आता जवळपास आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना, तशी कन्सिस्टन्सी या ठिकाणी तयार झालेली आहे. हे बॅटर तयार झाल्यानंतर अजिबात वाट बघायची नाही आहे. बॅटर तयार करून झालं की लगेचच आपल्याला हे केक बनवायला घ्यायचे आहेत. आता बॅटर खूप छान तयार झालेलं आहे. ही आहे रिबन कन्सिस्टन्सी. यापासून आपले परफेक्ट डोरा केक तयार होणार आहेत. ठीक आहे. पॅनला सगळ्यात अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. ते तूप पुसून घ्यायचे. अजिबात जास्त तुपाचा वगैरे वापर करायचा नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी बटरही वापरू शकता. आता सगळे केक आपले सेम मेजरमेंटचे व्हावेत म्हणून जो पाव कपाचा माप असतो ना, मी तो वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरातली साधी जी पळी आहे ना, त्या पळीने सुद्धा हे मेजर करू शकता. एकदा बॅटर घालून झालं की अजिबात मिक्सअप वगैरे काही करायचं नाही. गॅस बारीकच ठेवायचा आहे. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या ठिकाणी गॅस मोठा करायचा नाही आहे. गॅस बारीकच ठेवून यावर झाकण ठेवायचे. 2 मिनिटासाठी वाट बघायची आहे. छान शिजू द्यायचा आहे आपला केक आणि त्यानंतर तो टर्न करायचा आहे. टर्न केल्यानंतर 1 मिनिटभरासाठी आपल्याला हा केक जो आहे तो शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपला केक घ्यायला तयार झालेला आहे. ठीक आहे. तो पहिला झाला आपला नॉनस्टिक पॅनवर. जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही डोशाच्या तव्यावर हा केक आरामात बनवू शकता. तुम्ही बघू शकता खूप छान तयार होतो डोशाच्या तव्यावर सुद्धा. आणि पुन्हा डोशाच्या तव्याला आपण तूप लावून घ्यायचे किंवा बटर लावून घ्यायचे. त्यावर झाकण ठेवायचे 1 मिनिटभरासाठी. त्यानंतर आपला केक पलटवून घ्यायचा आहे. 1 मिनिटभरासाठी ठेवून आपला हा केक आरामात तयार झालेला आहे. अशाच प्रकारे या 1 कप मैद्यामध्ये माझे जवळपास 9 ते 10 केक तयार झाले होते. तुम्हाला बघू शकता की आता हे सगळे केक तयार झालेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा छोटे किंवा थोडेसे मोठे जरी केक बनवले तरीसुद्धा चालेल. 15 मिनिटामध्ये आपले हे केक बनवून तयार होतात. तोपर्यंत आपण बनवलेली जी क्रीम आहे ना, ती अगदी थंड झालेली आहे. आता ही क्रीम मस्तपैकी आपल्या केकवर स्प्रेड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे फटाफट आपली क्रीम आणि केक दोन्हीही तयार झालेले आहेत. सर्व्ह करण्यासाठी अगदी तयार आहेत. फक्त अर्ध्या तासातच आपण ही क्रीम आणि डोरा केक दोन्हीही बनवलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.